नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर तलाठी भरतीबाबत एक महत्त्वाची पुन्हा एकदा अपडेट आलेली आहे। आता ज्यांनी होप्स सोडलेल्या होत्या निकालाच्या, तर पुन्हा एकदा त्यांनी रिवाइज मेरिट लिस्ट जी आहे ती जाहीर केलेली आहे आणि पुन्हा एकदा नॉर्मलायझेशन करून ती लिस्ट जाहीर झालेली आहे। तर ती लिस्टबाबतच अपडेट आपण घेऊन आलेलो आहोत। तर आपण आहोत तलाठी भरतीच्या ऑफिशियल वेबसाईटला आणि इथे तलाठी सरळ सेवा भरती 2023 हा कॉलम तुम्हाला दिसत असेल। तर यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे खाली आपल्याला वेगवेगळे जे साईटचे लिंक आहेत त्या ओपन होत आहेत। सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्धीपत्रक, तर ते प्रसिद्धीपत्रक आणि सुधारित गुणवत्ता यादी यावर क्लिक केल्यानंतर आपण गुणवत्ता याद्यांवर जाणार आहोत। तर सर्वप्रथम आपण जे प्रसिद्धीपत्रक आहे त्यामध्ये काय स्पष्टीकरण दिलेलं आहे ते बघूया। तर हे प्रसिद्धीपत्रक वन विभागाच्या महसूल व वन विभागाच्या मार्फत प्रसिद्ध केलेलं आहे। आपण बघू शकतो इथे 11 मार्चचं हे प्रसिद्धीपत्रक आहे आणि आपण इथे जर खाली बघितलं तर तलाठी भरती 2023 साठी TCS आयन कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत घेतलेल्या कार्यवाही विरुद्ध मान्य उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रीट याचिका दाखल करण्यात आली होती। त्यानंतर याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या निवेदनाचे तक्रारीचे निवेदन करताना याचिकेमध्ये हा निर्देश कळवण्यात आलेला आहे। तर निर्देश काय सांगितलेला आहे मान्य उच्च न्यायालयाने ते आपल्याला इथे दिलेला आहे। तर 17 ते 14 सप्टेंबरपर्यंत आपली तलाठीचा पेपर जो आहे तो झालेला होता आणि त्यानंतर 79 प्रश्नांमध्ये उत्तर जे आहे ते बरोबर असल्याचं मान्य करण्यात आलेलं होतं। 79 प्रश्न सुधारण्यात आलेले होते। त्यानंतर आता जे आहे एकूण 39 प्रश्न जे आहे ते पुन्हा एकदा दुरुस्त करण्यात आलेले आहे। म्हणजे 39 प्रश्नांमध्ये पुन्हा एकदा दुरुस्ती सुचवण्यात आलेली आहे आणि तीच दुरुस्तीमधूनच ज्यांचे मार्क्स वाढलेले आहेत तर त्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे। जे वेटिंग लिस्टला असतील कदाचित ते आता मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये येऊ शकतात। त्यामुळे एकदा चेक करून घ्यायचे नेमकं आपले मार्क्स किती वाढलेले आहेत। काही जणांचे 5 मार्क्ससुद्धा वाढलेले आहेत, काही जणांचे 3 मार्क्स असे मार्क्स मुलांचे वाढलेले आहेत। तर आपले मार्क्स किती वाढलेले आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तर 219 प्रश्नांच्या बदलानुसार गुणवत्ता यादीमधील बदल हा झालेला आहे। त्यानुसार 36 जिल्ह्यांच्या सुधारित गुणवत्ता याद्या ज्या आहेत ते प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर तलाठी भरती देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात येत असून त्यांची जिल्हानिहाय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे। तसेच सोबत अशा 11 उमेदवारांची जिल्हानिहाय यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, ज्यांच्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यात येईल। तर असे 11 उमेदवार कोणते आहेत आणि ज्यांचा निकाल राखीव ठेवलेला आहे तर असे उमेदवार कोणते आहेत जिल्हानिहाय, तर त्यांची यादी आपण बघूया। त्यांच्यामध्ये तुमचं नाव नसावं एवढंच तुम्ही होप करू शकता। तर आपण ही यादी बघू शकतोय। तर यांचे निकाल जे आहेत ते राखीव ठेवलेले आहेत। इथे डिस्ट्रिक्ट वाईज त्यांनी दिलेले आहे। अकोला झाले, त्यानंतर औरंगाबाद झाले, त्यानंतर बीड, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक। तर अशा पद्धतीने ही लिस्ट आपल्याला इथे दिलेली आहे आणि त्यानंतर जे आहे उमेदवारांचे निकाल छाननीसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत। तर ते अजून खाली लिस्ट आहे तरी आपण बघूया। उस्मानाबाद असेल, त्यानंतर पालघर, पुणे, त्यानंतर इथे रायगड आहे, त्यानंतर सिंधुदुर्ग, सोलापूर, वर्धा। तर अशी लिस्ट आहे आणि आता ज्यांच्याबद्दल निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल तर असे जे उमेदवार आहे तर त्यांची लिस्ट आता आपण बघूया। तर हे 11 उमेदवार आहेत ज्यांच्याबद्दल शासन स्तरावर नंतर निर्णय घेण्यात येईल। आपण बघू शकतो जालना आहे, रायगडचे 2 उमेदवार आहेत, त्यानंतर सिंधुदुर्गचा 1 उमेदवार, रत्नागिरीचा 1, परभणीचा 1, उस्मानाबादचा 1, नागपूरचा 1 आणि पुन्हा एकदा रायगडचा 1 आहे, रत्नागिरीचा 1 आहे आणि नागपूरचा 1 आहे। तर हे उमेदवार यांच्यामध्ये तुमचं नाव नसावं एवढंच तुम्ही देवाकडे प्रार्थना करू शकता। तर बघूया नेमकं कोणाकोणाचं नाव आहे यामध्ये। तर आता जे महत्त्वाचं आहे त्याकडे वळूया। तर इथे आपल्याला 2 कॉलम तलाठी सरळ सेवा भरती इथे 2 न्यू लिंक ज्या आहेत त्या दिसत आहेत। सुधारित गुणवत्ता यादी प्रसिद्धीपत्रक ते आपण बघितलं। आता सुधारित गुणवत्ता यादी जी आहे ती आपल्याला कोणत्या लिंकवर घेऊन जाते आणि ते कुठे ओपन होतं ते आपण बघूया। तर या ठिकाणी आपण या लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी आलेलो आहोत आणि इथे प्रत्येक जिल्ह्याच्या ज्या सुधारित गुणवत्ता याद्या आहेत त्या इथे दिलेल्या आहेत आपण बघू शकतोय।
ज्या जुन्या याद्या होत्या त्या पण आपल्या चॅनलवर होत्या अवेलेबल टेलिग्राम चॅनलला, आणि या नवीन याद्या ज्या आहेत त्या तुम्हाला वाटलं कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा, याद्या टाकायच्या आहेत का नाही चॅनलला. मी लगेच याद्या ज्या आहेत त्या अपलोड करून देईल टेलिग्राम चॅनलला. मला फक्त कमेंट सेक्शनमध्ये एकदा कन्फर्मेशन द्या. तर इथे राखीव यादी जी आहे ती सुद्धा दिलेली आहे, आणि शासन निर्णयाची जी यादी आहे ती सुद्धा इथे दिलेली आहे. तर सगळ्या जिल्ह्यांच्या याद्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. तर त्या आपण बघून घ्यायच्या, आणि कोणाच्या गुणांमध्ये किती वाढ, किंवा किती घट झालेली आहे, किंवा तसेच राहिलेले आहेत गुण, तर ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मेरिट लिस्टमध्ये जे आलेले असतील तर त्यांचं अभिनंदन सगळ्यांचं. तर बघूया नेमकं किती जणांच्या गुणांमध्ये वाढ झालेली आहे. तर एक यादी आपण डाउनलोड करून बघूया. तर रायगडची डाउनलोड करून बघूया नेमकं कशा प्रकारे बदल झालेला आहे. माझ्याकडे रायगडची जुनी यादीसुद्धा आहे, तर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे ते आपण बघूया आता सध्या. तर आता दोन्ही याद्या आपल्या समोर आहेत. इकडे जी आहे ती ओल्ड जुनी यादी आहे, इकडे नवीन यादी आहे. तर डिफरन्स आपण बघू शकतो इथे. तर जुन्या यादीमध्ये आपण फर्स्ट बघूया, कपिल जे आहेत फर्स्ट कॅन्डिडेट जे आहेत तर 94 मार्क्स होते, आणि आता इथे आपण नवीन यादीमध्ये जर बघितलं तर 97 मार्क्स झालेले आहेत. जवळपास 3 मार्क्स जे आहेत ते वाढलेले आहेत. दुसरा कॅन्डिडेट बघूया, 104 मार्क्स होते तर 107 मार्क्स झालेले आहेत. इथे 106 मार्क होते तिसऱ्या कॅन्डिडेटला, 109 मार्क्स झालेले आहेत. त्यानंतर अशाच पद्धतीने आपण बघितलं खाली तर 135 मार्क होते तर 138 मार्क झालेले आहेत. म्हणजे जवळपास 3 ते 4-5 गुणांमध्ये अशी वाढ त्या ठिकाणी झालेली आहे आपल्याला दिसून येते. तर अशाच पद्धतीने वाढ गुणांमध्ये झालेली आहे. ज्यांच्या शिफ्टमधले जे क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन जर बरोबर दिलेले असतील माननीय सर्व उच्च न्यायालयाने, तर त्या क्वेश्चनमध्ये आता वाढ झालेली आहे, आणि ते नॉर्मलाइज होऊन आपल्याला जे आहे गुणांमध्ये वाढ बघायला मिळते. आणि ती वाढ आता काही जणांना फायदेशीर ठरेल, आणि काही जणांना मार्कसुद्धा ठरणार आहे. कारण काही जण जे सिलेक्शन लिस्टमध्ये असतील ते कदाचित वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा येऊ शकतात. तर पॉईंटचा डिफरन्स होऊ शकतो. पॉईंटच्या डिफरन्समुळे सुद्धा काही जण वेटिंग लिस्टमध्ये येऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण डिफरन्स तर बघितला आहे दोन्ही याद्यांमध्ये कशा पद्धतीने आहे. 3-4 मार्क्सचा डिफरन्स आपल्याला दिसून येतो आहे. तर अशाच पद्धतीने बाकी याद्यांमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. आपण फक्त रायगडचा बघितला डिफरन्स कशा पद्धतीने आहे. तर बाकी याद्यासुद्धा तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. तुमच्या जिल्ह्याच्या जे याद्या असतील डिस्ट्रिक्टच्या तर त्या याद्या व्यवस्थित पडताळून घ्या. आणि आता मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की तुमचे गुण किती वाढलेले आहेत आणि तुम्ही मेरिट लिस्टमध्ये सिलेक्शन लिस्टमध्ये आहात की नाही. तर चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये काही नवीन इन्फॉर्मेशनसह. तोपर्यंत काळजी घ्या, आणि तुमचे काही प्रश्न जर असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवू शकता. तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही कळेल की तलाठीची जी नवीन यादी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहतील आणि कोणतेही अपडेट तुमच्यापासून वाजणार नाही. आणि टेलिग्राम चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या अपडेट असतील PDF असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. ऑल द बेस्ट.